भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीय संविधान या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले। या चर्चासत्रात जागतिक कीर्तीच्या अभ्यासकांनी भारतीय लोकशाहीच्या सद्यस्थितीवर आणि घटनात्मक मूल्यांवर मौलिक विचार व्यक्त केले। दिनांक 2 आणि 3 जानेवारीला पार पडलेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर होते। यावेळी थायलंडहून आलेले आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉक्टर निरंजन आवटे यांनी लोकशाही संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बुद्धिवाद्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। या सोहळ्यात डॉक्टर रामभाऊ मुटकुळे आणि डॉक्टर एम.बी. स्वामी यांच्या पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी भारतीय लोकशाहीची स्थिती यावर प्रखर विचार मांडले, तर डॉक्टर उमेश बगाडे यांनी इतिहासाच्या संदर्भातून लोकशाही मूल्यांची मांडणी केली। या परिषदेत डॉक्टर वंदना महाजन यांनी स्त्री स्वातंत्र्यावर, तर डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी शिक्षण आणि लोकशाहीवर भाष्य केले। विविध विद्यापीठातून आलेल्या 250हून अधिक प्राध्यापक आणि संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर मामा जाधव, समन्वयक डॉक्टर नरसिंग पिंपरने आणि महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मला अत्यंत आनंद आहे। वसमत सारख्या गावामध्ये मी पहिल्यांदाच खरं म्हणजे आलो। वसमतमध्ये बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये भारतीय लोकशाही समोरील आव्हानं आणि भारतीय संविधान या विषयावरच्या परिषदेचं 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं गेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये काय सत्रासाठी मी आलो आणि मला अत्यंत आनंद झाला की मुळामध्ये या विषयावर चर्चा होणं फार आवश्यक आहे। एकतर भारतीय लोकशाहीची अवस्था काय आहे, स्थिती काय आहे, आव्हानं काय आहे, हे आव्हानं समजणं, आपला वारसा काय आहे तो समजणं, आयडिया ऑफ इंडिया काय आहे ते समजणं आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, आपण काय करायला पाहिजे, 3 टप्प्यांवर बोलणं मला फार महत्त्वाचं वाटलं। एक म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारत काय आहे ते समजलं पाहिजे, आता जे आव्हानं काय आहेत तेही समजलं पाहिजे आणि कृती काय करायची तेही समजलं पाहिजे। या 3 टप्प्यांवर बोलण्याचा मी प्रयत्न केला आणि मला अतिशय आनंद आहे की खरं म्हणजे वसमत सारख्या एका चिमुकल्या शहरामध्ये या प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद होणं हीच मुळात खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि पुढे जे श्रोते होते, कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की जवळपास 100-150 प्राध्यापक होते, सर्व इथले कार्यकर्ते होते, महिलांची संख्या लक्षणीय होती, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। म्हणजे महिला सुद्धा मोठ्या संख्येने होत्या आणि बऱ्यापैकी विचारवंत अभ्यासक सगळे एकत्र आले होते। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मला नेहमी असं वाटत आलंय की मनामध्ये काही बदल करायचा असेलच तर तुम्ही काही विचार करून चालणार नाही, तुम्हाला कृती करावी लागेल आणि ती कृती करण्यासाठी अभ्यासकांसोबत, विचारवंतांसोबत कलावंतांनी पण आलं पाहिजे, साहित्यिकांनी आलं पाहिजे, या सगळ्या लोकांनी एकत्र आले पाहिजे, कार्यकर्ते आले पाहिजेत। मी कायम सांगत आलोय की भारताचं वैशिष्ट्य काय, भारताचे सगळे फाउंडिंग फादर्स म्हणजे गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद हे एकाच वेळी अकॅडमिशियन स्कॉलर होते आणि त्याच वेळी कार्यकर्ते पण होते। अलीकडे काय झालंय, मी विचारवंत आहे म्हणजे मी काही काम करायचं नाही आणि मी कार्यकर्ता आहे म्हणजे मी विचार करायचा नाही। विचार पण करणं आणि कृती पण करणं यातलं अद्वैत खूप महत्वाचं आहे। विचारवंतांनी कृती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे। या दिशेने जायचं असेल तर या प्रकारच्या परिषदा खूप महत्वाच्या आहेत। त्यामुळे या परिषदेचे आयोजक, विशेषतः या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मामा जाधव हे माझे जुने स्नेही आणि मित्र आहेत आणि बाकी सगळीच टीम, या सगळ्या लोकांचं खूप कौतुक केलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या परिषदा या राज्यात ठिकठिकाणी झाल्या पाहिजेत। आणि प्रामुख्याने मला असं दिसतंय आता याच्यामध्ये की प्राध्यापक होते, सगळी चांगली गोष्ट आहे, महिलाही होत्या, आता इथून पुढच्या काळामध्ये तरुण मुला-मुलींसाठी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींचं आयोजन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। पण खूप आभार, धन्यवाद। मगाशी मी उल्लेख केला माझ्या भाषणामध्ये की जेव्हा सगळं आक्रंदन सुरू होतं, आक्रोश सुरू होता, तर मला असं वाटलं की ही भारतीय लोकशाहीची अंत्ययात्रा निघालेली आहे। अशा प्रकारे सगळे रडणं सुरू होतं। मला स्वतःला असं वाटतं मुळामध्ये एकतर आता हे कळणं कठीण आहे, म्हणजे कोण कुठल्या पक्षात आहे हे त्या माणसाला तरी माहिती आहे का नाही असा प्रश्न आहे। म्हणजे उमेदवार सुद्धा विसरलेत की आपण नक्की कुठल्या पक्षात आहोत। या प्रकारे राजकारणाचा चिखल आपण कधीच पाहिलेला नव्हता। तर कोण कुठल्या पक्षात आहे वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पण भारतीय लोकशाहीची जी अवस्था या टप्प्यावर आपण आलेलो आहोत, मला असं वाटतं की शेवटी लोकांनीच ठरवलं पाहिजे की या लोकशाहीला जर या गर्तेमधून बाहेर काढायचं असेल तर आम्ही भारताचे लोक म्हणूनच आपल्याला उभं राहावं लागणार आहे आणि ते उभं राहण्याचा प्रयत्न भारतीय माणूस, भारतीय नागरिक निश्चितपणे करतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे।
आम्ही जो भाषणात उल्लेख केला की नव्या पिढीशी संवाद करणं खूप महत्वाचं आहे. नव्या पिढीला मुळात राजकारण काय आहे, राजकीय आकलन काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तर काय होतं की नवी पिढी या सगळ्या राजकीय प्रक्रियेपासून दूर राहते. त्यांना नक्की काय चाललेलं आहे माहिती नसतं, त्यांना भारताची कल्पना काय माहिती नसते. आणि विशेषतः मी मगाशी जो उल्लेख केला की अॅनेस्थेशिया देण्याचं काम माध्यमं करतायत, मोबाईल असेल किंवा काही असेल. म्हणजे मी बघतो अनेकदा की पोरांचं लग्न होत नाही, रोजगार नाही, सगळं नाही, पण तो त्या रीलमध्ये एवढा गुंतून पडलेला आहे, त्याला रीलच्या पलीकडे जगच नाही. तर त्यांना ह्या सगळ्यातनं बाहेर काढून त्याची झापडं काढणं, त्याला विचार करायला प्रवृत्त करणं, हे काम आपल्याला करावं लागणार आहे. तर पूर्वी मी म्हटलं ना की पूर्वीच्या राजकारणामध्ये काय विरोधाची स्पेस होती, एकपक्षीय वर्चस्व नव्हतं. म्हणजे अगदी जेव्हा काँग्रेस होती सत्तेमध्ये तेव्हा सुद्धा विरोधी अवकाश होता, विरोधक बोलत होते, मांडणी करत होते, भूमिका मांडत होते. आता मात्र यापैकी काहीच घडत नाही. सगळ्यात अतिशय अवघड गोष्ट म्हणजे पंडित नेहरू जेव्हा होते तर पंडित नेहरूंना सुनावणारा पी शंकर सारखा व्यंगचित्रकार होता. तो पंडित नेहरूंना अगदी गाढव दाखवत होता व्यंगचित्रांमध्ये. पण पंतप्रधानांना गाढव दाखवणं सुद्धा शक्य होतं कारण ती स्पेस होती, तो अवकाश होता. तो अवकाश आपला संपलेला आहे आणि काही बोलायचंच नाही, तुम्ही काहीच बोलायचं नाही. हे जे सुरू आहे त्याच्या संदर्भात आपल्याला काम करावं लागणार आहे. राजकारणाचं नाही, एक लक्षात घ्या, राजकारणाचा चिखल झाला आणि चिखलामध्येच कमळ उभं होतं. त्यामुळे मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की तरुण मुला मुलींना हे सांगितलं पाहिजे की पक्ष कुठलाही असो, तुम्ही बेसिकली तुम्ही या सगळ्या प्रक्रियेकडे सजगपणे विचार करा. तुम्ही तुमच्या मुद्द्यांबद्दल आग्रही राहा. तुम्ही तुमच्या विकासाचे मुद्दे काय आहे, तुमच्या रोजगाराचा मुद्दा काय आहे त्याबद्दल आग्रही राहा. हे जे ध्रुवीकरण चाललंय जातीय धार्मिक त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारा. मुख्य म्हणजे प्रश्न विचारा आणि आपण या देशाचे मालक आहोत हे कधीही विसरू नका. हा देश कुठल्याही एका नेत्याचा नाही, हा देश तुमचा आहे, माझा आहे, सर्वसामान्य माणसांचा आहे, हे कधी विसरता कामा नये. हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आणि 3 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचं चर्चासत्राचं आयोजन या महाविद्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे. पहिल्या दिवशी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि बीजभाषक म्हणून श्रीरंजन आवटे त्या ठिकाणी उपस्थित होते. आज दुसरा दिवस उजाडला आहे आणि आज रोजी आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ विचारवंत, आदरणीय संजय आवटेजी या चर्चासत्रामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं, भारतीय लोकशाहीची स्थिती या विषयावर त्यांनी अत्यंत प्रखड अशा प्रकारचं आपलं विवेचन या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि भारतीय राजकारणाच्या लोकशाहीची स्थिती आपल्याला बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयीचं एक जागरण अतिशय मौलिक अशा प्रकारचं त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला सूचित केलेलं आहे. आणि नक्कीच मला आशा आहे की त्यांच्या अशा उपक्रमातून आणि त्यांच्या या मनोगतातून येणारा असणारा जो काळ आहे तो बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण सहभागी राहूत अशा प्रकारचा एक आशावाद या चर्चासत्रातून मला दिसून आला. सरांचे मी मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं आणि या चर्चासत्राच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सरांना धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.